आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन 3 व 4 मे रोजी भद्रावती येथे होणार आहे। त्या संदर्भात अखिल भारतीय पत्रकार संघाचा हा विशेष वृत्तांत आपण ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीचा हा उद्देश म्हणजे चंद्रपूर भद्रावती म्हणजे साक्षात आपले ऐतिहासिक ठिकाण आहे आणि या ऐतिहासिक ठिकाणी ही परभणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची आपल्या या ठिकाणी योगायोग जुळून आलाय आणि या परभणी निमित्ताने या ठिकाणी आपण चर्चा आणि ज्या मंडळींना कुठेतरी काम आणि फुलाची पाकळी म्हणून आपण मान सन्मान पद आणि सन्मान या ठिकाणी कोणीही कोणाचं भोगलेलं नाही, परंतु कुठेतरी फक्त काम करायचं आणि कोणतं पद कोणाला होम घातलेल्या अधिवेशनाच्या पूर्व नियोजनासंदर्भात अमरावती जिल्ह्यातील नवीन बांधणी आणि जिल्हा अध्यक्षांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या ठिकाणी होम घातलेले उपक्रम कार्यक्रम यासाठी आपण सगळं अंबादेवी या नगरीमध्ये उपस्थित झालो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष माननीय मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफभाऊ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी बुरेकर ही ज्याप्रमाणे ऋतूप्रमाणे बदललेल्या झाडावरील आता आपण पाहायला नवी येत आहे, मरगळ झटकल्या जात आहे, तशा सारखा आता संघटनेतील या अधिवेशनामध्ये आपण सगळे तुम्ही तिथे हजर राहू। वेगवेगळ्या मान्यवरांचे तिथं उद्बोधन होईल, काही आपल्याला चर्चा होईल, काही येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांच्या अडीअडचणी, समस्या आणि एकामेकाच्या ओळखी होतील। या माध्यमातून आपण संघटनेचे काम करत असता महाराष्ट्रात कुठं काही आपल्या अडचणी असल्या तर एकामेकाचं सहकार्य कोण कुठं आहे ते आपल्याला माहिती नाही। हे आपलं कुटुंब वाढत चाललं आहे, त्याची एक आपल्या कुटुंबाची परिचय होईल। असं या 3 आणि 4 मेला या संघटनेचं भद्रावती इथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं खुलं राज्य अधिवेशन होणार आहे। त्यामुळे यामध्ये आपण भरभरून आपले सहकारी पत्रकार संघ कुठलाही असला पण नेट आणि वेग विचार एकत्रित असला तर त्या पत्रकाराला आपल्याला तिथं आणायचं आहे, त्यालाही अधिवेशनाचा आस्वाद घेऊ द्यायचा आहे, सोबत घेऊन चालायचं आहे। कारण शेवटी कसं आहे की तुम्ही आपण सगळे एकाच माऊली आणि एकाच झेंडा, एकाच पताकाखाली एकाच कार्यात चालणार आहे। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक अमरावती येथे नुकतीच संपन्न झाली। यावेळी भद्रावती येथे होणाऱ्या 3 व 4 मे रोजी अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली। तर या प्रसंगी पत्रकार सचिन ढोके यांची नियुक्ती विदर्भ प्रदेश सचिवपदी करण्यात आली। यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भद्रावती येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलाश बापू देशमुख यांनी मार्गदर्शन केले। आपण जेव्हा एकमेकाला असं हातभार लावू तेव्हा आपलं ते संघटन वाढेल आणि त्या दृष्टीनं मी सर्वांना विनंती करेल की आपला संघ, मी या पत्रकार संघाचा कार्यकर्ता, मी या पत्रकार संघाचा पदाधिकारी त्या दृष्टीने आपल्याला कार्य करायचं आहे। आपल्या पत्रकार संघामध्ये असं कोणी मानधन तत्वावर म्हणा किंवा असं पगारी म्हणून किंवा कोण्या आपलं ते ऑफिसमधून आपलं असं कोणी कार्य करणार असं कोणी नाही आहे। आपल्या ते एकमेका सगळं चालवायचं आहे। आपलं अधिवेशन म्हटलं की दरवर्षीला कुठं ना कुठं अधिवेशन असतेच। संघटनेचं अधिवेशन म्हटलं की ज्याप्रमाणे ऋतूप्रमाणे बदललेल्या झाडावरील आता आपण पाहायला नवी येत आहे, मरगळ झटकल्या जात आहे, तशा सारखा आता संघटनेतील या अधिवेशनामध्ये आपण सगळे तुम्ही तिथे हजर राहू। वेगवेगळ्या मान्यवरांचे तिथं उद्बोधन होईल, काही आपल्याला चर्चा होईल, काही येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांच्या अडीअडचणी, समस्या आणि एकामेकाच्या ओळखी होतील। या माध्यमातून आपण संघटनेचे काम करत असता महाराष्ट्रात कुठं काही आपल्या अडचणी असल्या तर एकामेकाचं सहकार्य कोण कुठं आहे ते आपल्याला माहिती होईल। हे आपलं कुटुंब वाढत चाललं आहे, त्याची एक आपल्या कुटुंबाची परिचय होईल। असं या 3 आणि 4 मेला या संघटनेचं भद्रावती इथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं खुलं राज्य अधिवेशन होणार आहे। त्यामुळे यामध्ये आपण भरभरून आपले सहकारी पत्रकार संघ कुठलाही असला पण नेट आणि वेग विचार एकत्रित असला तर त्या पत्रकाराला आपल्याला तिथं आणायचं। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी।